अमर साहेबराव गुंड, राहणार निपाणी. कृषी क्रमा नर्सरीतून मी वांग्याचे कलमाचे रोप आणलेले होते मुरुड. आणि ही रोप आणल्यापासून एक साधारण 1 महिन्यापूर्वी आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस फळ चालू झालेलं होतं. आणि आता 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. 2.5 महिन्याच्या प्लॉटमध्ये आता माझं पंचगंगा वांग जी आहे ती पंचगंगा एक जवळपास 500 ते 600 किलो वांग मार्केटला गेलेलं आहे. आणि VNR गॅलन 212 ह्या वांग्याचं जवळपास 3.5 टन माल मार्केटमध्ये आतापर्यंत गेलेला आहे. आणि ह्याची फवारणीचं सांगायचं म्हणलं तर सगळ्यात व्यवस्थित आहे, केमिकल कुठलंही नाही. आणि केमिकल एक साधारण 1 महिन्याला 15 दिवसाला एक अमावस्या पौर्णिमेच्या हिशोबाने घेतलं तरी चालतंय. ही सगळं जैविकवर प्लॉट चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की फुलाची कळी कशी आहे, फुलं कशी आहेत, एकदम मालाला म्हणजे एकदम नंबर 1 मध्ये आहे. कुठल्याही गोष्टीची अशी कमतरता नाही ह्याच्यात. माल चांगला आहे. VNRचा माल तुम्हाला बघायचा असेल तर इथं VNRचा माल आहे 212. त्याचं वरून पान दिसन, पण तुम्हाला खाली सगळं असं मटेरियल इतकं व्यवस्थित लागलेलं आहे की तुम्ही तोडताना असं म्हणजे कटाळा येणार. ही बघू शकता तुम्ही, एकदम असं झाडात तशी एक साधारण 2 फुटाचंच आहे. झाडाची हाईट पण तेवढी काय अशी म्हणावीशी नाही, पण माल इतका भरपूर आहे की झाडाला ते पेलत नाही माल, इतका माल भरपूर आहे याला. तर तुम्ही पण कलमाचेच ग्राफ्टिंगचे कलम करू शकता. एवढं बोलून मी माझं तुम्ही कलमाची सगळी रोपं लावली इथे है ना ह्या प्लॉटमध्ये. हो. ह्याच्यामध्ये VNR 212 ची किती रोप आहेत आपली? VNR 212चे 650 कलम आहे. 650 कलमामध्ये तुम्हाला 3.5 टन उत्पन्न निघाला. 2.5 महिन्यामध्ये निघाले. 2.5 महिने व्हायच्या अगोदर. आणि जो पंचगंगा सुपर गौरव जो ग्राफ्टेड आहे, सुपर गौरवचं आतापर्यंत 400 ते 500 किलो माल त्याचाही निघालाय. आणि त्याला फ्लॉवरिंग पण भरपूर आहे. फ्लॉवरिंग जबरदस्त ह्या दिवसात आता गार गरम वातावरणात तेवढी नसायला पाहिजे, तरी सध्या त्याच्या दुपटीनं फ्लॉवरिंग दुपटीनं चालू आहे. आणि बाकी आणखीन तुम्हाला कसं रूट स्टॉक कसा वाटला तुम्हाला? रूट स्टॉक वर असं आहे की एकदम व्यवस्थित आहे. ह्याच्या आधी पण आपण पहिले वांगे केलेले होते, इतकं 3 महिन्यापर्यंत त्याला फुल पण नाही, वांग पण लागत नव्हतं. आता 3 महिन्याच्या आतच, 2.5 महिन्याच्या आतच आपला माल एवढा भरपूर बाहेर गेलेला आहे भयानक. म्हणजे आपण कृषी कर्मा हायटेक नर्सरीने डेव्हलप केलेला जो रूट स्टॉक आहे तो खूप स्टर्डी आहे है ना. म्हणजे पाणी जास्त हो कमी हो, पाण्याचं काय बोलायचं तुम्ही, पाणी 4 दिवस नाही दिलं तरी पण प्लॉटला काय असं असर होणार नाही. पाणी जास्त झालं तरी पण त्याचा काय असर प्लॉटला होणार नाही, झाडावर काहीच होत नाही. हो. आणि विशेष म्हणजे तुमची जमीन सगळी मुरमाड आहे आणि त्याच्यावर तुम्ही लागवड केलेली आहे ना, तरी उत्पन्न तुम्हाला भरपूर प्रमाणात भेटते. भरपूर प्रमाणात. तुम्हाला आता 2.5 महिने झाले, काय कुठला आजार वगैरे काही जाणवला का? काहीच नाही. झाड तुम्ही बघू शकता इथं प्लॉटवर सगळे 1 नंबर झाड आहे. झाडाला कुठल्याही काहीही कमी पडलं असं वाटणार नाही. म्हणजे यील्ड जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे. सगळ्याच बाबतीत बघायला गेल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित आहे. आपला किती दिवसाला तोडा येतो का रोजच तोडावं लागतं? रोजच गेल्यानंतर 212 VNR 212 जे आहे ह्याचं तर कंटिन्यू रोज तोडायचं म्हणलं तरी बी माल संपत नाही आपल्याला. बरं, म्हणजे 600 कलमा सुद्धा माल तुम्हाला संपत का? इतका माल बाहेर फेकतो. तोडून तुम्हाला आता कंटाळायला लागला? आताच कंटाळायला लागला. आणखीन तर भरपूर दिवस लांब चालणार वांगी. म्हणजे वांगे तोडून कंटाळा येणं ह्याच्या आधी असं कधीच झालं नाही, कारण 1 दिवस तोडले तर 4 दिवस ब्रेक लावायची पाळी यायची. आता तसं नाही. आता काय करता म्हणून गावात विचारते तर मी सांगतो वांग्यातच आहे. म्हणजे आता लोक असं, म्हणजे तुमचा टॅगलाईन बनते की तुम्ही वांगेवाले हो. म्हणजे रोज तुम्हाला तोडणी करावी लागते, रोज तुम्हाला यील्ड मार्केटला जाते. बरं, याच्यामुळे तुमचं आर्थिक गणित सुधारतंय का? हो, व्यवस्थितच 100% सुधारणार ना. ओके, म्हणजे तुमचं आर्थिक गणित पण यानं सुधारतंय. इकॉनॉमिकली तुम्ही डेव्हलप चांगल्या प्रकारे होत आहेत. खर्च तुमचा कमी होते, औषधावरचा, खतांवरचा. खर्चच नाही. वांग म्हणलं की खर्च असा की रोज बी सकाळी एक संध्याकाळी एक फवारणी पहिलं करीत होतो. आता ह्याची फवारणी म्हणजे 15 दिवसाला केमिकलची फवारणी होती. सगळं टोटल जैविकवर चालू आहे आता. म्हणजे जो अमावस्याला वगैरे करावी लागते काही बारीक गोष्टीसाठी, तर त्याचाही डोस तुमचा निम्माच असतो. आणि यील्ड खूप चांगली येते तुम्हाला. आणि भविष्यामध्ये पण अशीच तुमची यील्ड आणखीन वाढणार आहे. आणि 2 महिन्याचा प्लॉट आहे, आणखीन हा 2-2.5 वर्ष प्लॉट चालायचा आहे पुढे आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं कृषी कर्मा हायटेक नर्सरी बद्दल? त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाही, तर कारण इतकं नंबर 1 मध्ये त्यांनी रोपाचे ही केलेलं आहे. जसं की एखादं लहान लेकरू झोपावं असा प्रकार आहे कलम करणं. म्हणजे मोठ्या झाडाचे तुम्ही कसंही कलम करू शकता, किती जण पण कलम करायला बसलेले आहेत. पण वांग, मिरची, टोमॅटो ह्याच्यावर जे कलम करणार आहेत ते आणखीन तर कुणीच ह्या महाराष्ट्रात तर नाही. फक्त ही हायटेक क्रमा नर्सरी जी आहे ती ह्यांनी हातावर घेतलं, ही जेणेकरून शेतकऱ्याची कॉलर जी काळी आहे
ती 100% म्हणजे माझा आत्मविश्वास सांगतो की माझी कॉलर पांढरी चिपट होणार, आणि ती पण लवकरच. म्हणजे कृषिकर्मा हायटेक नर्सरीचा फक्त उद्देश एवढाच नाहीये की फक्त शेतकऱ्यांना रोपं देणं, तर त्यांचं आर्थिक गणित सुधारणं आणि ही मळालेली जी कॉलर असते कायम, ह्याला कसं पांढरं करता येईल, स्वच्छ करता येईल आणि कसं त्यांचा स्टेटस वाढेल यासाठी आपण कायम प्रयत्न करतोय. आणि आणखीन काय म्हणायचं तुम्हाला कृषिकर्माबद्दल? त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे, पण आता कसं होतंय, जी काय बोलायची ती बोलता येत नाही म्हणल्यासारखं धंदा होतोय. बोलण्यासारखं त्यांच्याविषयी भरपूर आहे. आणि ही सगळे रूट स्टॉक स्वतः कृषिकर्मा हायटेक नर्सरीने डेव्हलप केले आहेत. ही असं रूट स्टॉक कुठंच बघायला भेटणार नाही तुम्हाला, कोण देणार पण नाही. आणि खरंच तुम्ही एक वेळेस अवश्य त्या नर्सरीला भेट द्या, तिथून घरच्या पुरते तरी 4 रोप आणून लावा, मग तुम्हाला पण कळेल किंवा वावरात आपण 1 एकर गुतवायचं का अर्धा एकर गुतवायचं. कसं होतं, ही कलम म्हणलं की भाव जास्त म्हणलं की लावायचं का नाही लावायचं हे जे गोळ होतं. आणि आता शेतकऱ्याला एक झालेलं आहे की आज लावायचं म्हणलं तर उद्या रोप त्याला अवेलेबल पाहिजे. तर आपल्या नर्सरीचं तसं नाही. ह्यांनी आज रोप जर बुक केलं तर 3 महिने रोपासाठी तुम्हाला वेटिंगवर राहावं लागतंय. आणि त्यातल्या 2 महिने तर 100% तुमच्यापर्यंत रोप येणार नाही. म्हणजे 2 महिने कमीत कमी वेटिंग पिरियड आहे. तो पिरियड आम्ही प्रयत्न करतो की 1 महिन्यावर कसा आणता येईल, त्याच्यावरही खूप मोठं काम चालू आहे. आणि लवकरच तो 1 महिन्यावरून पुन्हा 15 दिवसावर येईल. आणि ही रोपं उपलब्ध करण्यासाठी आम्ही कायम आपल्यासाठी कटिबद्ध आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यील्ड खूप जास्त आहे आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी पाहिजे शेतकऱ्यांची ती आजपर्यंत होत नव्हती. आर्थिकदृष्ट्या शेतकरी कायम मागासलेलाच होता. खर्च अवाढव्य असायचा, उत्पन्न कमी असायचं. त्याच्यावर हे सापडलेलं सगळ्यात मोठं एक उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेमध्ये हा विषय मांडला गेला होता की शेतकऱ्यांची उन्नती कशी होईल, तर फक्त उत्पन्न वाढवणं ही गोष्ट फक्त आपल्या हातात आहे. जितकं जास्त उत्पन्न आपण वाढवू, जेवढी यील्ड काढू, तितक्याच प्रमाणात आपल्याला आर्थिक गणित सुधारणार आहे आणि तेही कमी खर्चामध्ये. त्यासाठी ह्या सगळ्या डेव्हलपमेंट केल्या. हा उत्कृष्ट असा प्लॉट दिसतोय तुम्हाला. फक्त 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे. आणि अमरजी गुंड सरांनी ह्याच्यावर मेहनती खूप घेतलेली आहे. आणि जवळजवळ हा प्लॉटमध्ये दोन्ही ओळीतलं अंतर 12 फुटाचं आहे. आणि आत्ता सध्या आम्ही प्लॉटमध्ये आहे ते आता 7-8 फुटच शिल्लक राहिलेलं असं दिसतंय. आणि 7 फुटाच्या आसपास राहिले आणि हे आणखीन वाढत चाललेलं आहे. आणि पुढील 2 वर्षामध्ये काय राहील हे सांगू शकत नाही. आणि ह्या प्लॉटच्या आपण प्रत्येक महिन्याला अपडेट्स घेणार आहोत. काय आहे, कसं आहे, कशा प्रकारचे औषध आहेत, कुठला रोग दिसतोय का. तर ह्याच्यामुळे आपल्याला कळेल की ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे. आणि तेही एक विशिष्ट ग्राफ्टिंग. पण भरपूर लोक कमर्शियली ग्राफ्टिंग करतायत, पण ते यील्ड प्रॉपर न येणं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर अडचणी त्यांना येत आहेत. त्याच्यासाठीही आपण सेल्फ डेव्हलप केलं हा रूट स्टॉक. मागील 9 वर्षापासून याच्यावर काम केलं आहे आपण. त्याच्यानंतर हा डेव्हलप झालेला रूट स्टॉक आहे. आणि याचा हे सगळ्यात मोठा रिझल्ट तुम्हाला दिसतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बाजारभाव ह्या वांग्याला सगळ्यात जास्त राहतो. याच्या मागचं कारण असं आहे की याच्यामध्ये नॅचरल जी चव आहे ती चव याच्यामध्ये मिळते. रेग्युलर हायब्रिड वांग्यामध्ये जेवढी चव आहे त्याच्यापेक्षाही 30 ते 40% जास्त चवदार वांगं होतं. आणि रूट स्टॉक हा स्ट्रॉंग असल्यामुळं कुठलंही केमिकल ॲब्सॉर्प्शन जास्त प्रमाणात होत नाही प्लांटला. आणि मिनिमम केमिकल्समध्ये, मिनिमम फर्टिलायझर्समध्ये हे उत्कृष्ट उत्पन्न आपण घेऊ शकतोय. असा हा सुंदर प्लॉट आहे. आपण पाहू शकताय इथं लाईट ट्रॅप्स पण लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी, कारण जैविकरित्या हे कशा प्रकारे कंट्रोल करता येईल याचा हा प्रयत्न आहे. आणि विशेष म्हणजे हे पूर्ण माळ रान आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्टमध्ये. आणि दलदलीचं रान आहे तर कमी पाणी साठून राहतं. आणि पावसाळ्यातच लागवण असल्यामुळे पावसाळ्यामध्येही रोपं स्टडी राहिलेली आहेत. अमरजी गुंड साहेबांचं हे कौतुक खूप मोठं आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि डिसिजन घेतला. सर, आपण जेवढा काही खर्च केला तो खर्च सगळा निघाला का? खर्च पाठीमागच निघाला, आणखीन तर काहीच नाही. म्हणजे खर्चाचा झिरो असल्यामुळे खर्च जास्त पडायची म्हणजे तुमचे सगळे म्हणलं की आधी कृषीवाल्याची उधारीची वही ₹1,00,000 आणि नंतर ही वांग्याचं बघायला गेलं तर 10 आणि 20 गोळा करायचं होतं. तर आपलं त्याच्या विरुद्ध झालंय. वांग्याचे पैसे लाखानं घ्यायची पाळी यायला लागली, कृषीचा खर्च एकदम झिरो झालेला आहे. म्हणजे तुमचं आर्थिक गणित आता सुधारत आहे. आर्थिक गणित 100% सुधारणार. कारण की याच्या आधी कसं होतं, वांग म्हणलं की खर्च खूप होता याचा. आता खर्च झिरोवर आलेला आहे, कारण सगळं जैविक असल्यामुळं काय अडचण नाही. धन्यवाद सर. आपण खूप विस्तृत अशा प्रकारे मुलाखत दिलेली आहे आणि माहिती सांगितलेली आहे आणि हे ट्रूथ आहे. मी साहेबांचा नंबर, सर तुम्ही तुमचा नंबर सांगाल, शेतकरी तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील. माझा मोबाईल क्रमांक आहे 7798201361. हा आपले जे शेतकरी आहेत अमरजी गुंड सर, हा त्यांचा नंबर आहे.
त्यांना मी डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि कॅप्शनमध्ये खालच्या बाजूला नर्सरीचा रोपवाटिकेचाही नंबर आपल्याला दिसेल, तिथेही आपण संपर्क करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, मॅक्झिमम लोक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण ही शेतकऱ्याची संजीवनी आहे, ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येक बळीराजा हा शेतकरी हा बळीराजा झाला पाहिजे, याच्यासाठी आपण कायम प्रयत्न करू. धन्यवाद.